अरे कुंदन भाऊ, बोल ना गजनी. सकाळी उठलं की माय बाप बोंबलते काम धंदे नाही करत म्हणून. दुकानात गेलं की दुकानवाला बोंबलते, लोक बोंबलते एवढा शिकून सवरून बा खाली बसलेला आहे म्हणून. कोणच्या गावाला गेले तर नातेवाईक बोंबलते, बाबू तू काय करत आहे म्हणते. इथं साला आपलं नशीबच गांडवायले का. एक वेळा माणसाचं वय झालं की मजाच नाही राहत यार. माणसाला क्रिकेट खेळायला आवडते, क्रिकेट खेळायला जाता येत नाही. माणसाला फिरायला आवडते, फिरायला जाता येत नाही. परिवाराचं टेन्शन, साला लवरचं टेन्शन, लोक बोलते त्याचं टेन्शन, शिकलो सवरलं नाही, पोरगी नाही भेटन त्याचं टेन्शन. पूर्ण दुनियाभराचं टेन्शन आपल्या पोराचा मागच राहते का रे. गजनी भाऊ, आपण पोराची जात आहे, आपल्याला करावंच लागते. आज आपण कोणत्या कामाला गेलो, उद्या आपण पोट तर भरू शकतो आपलं. बायकोचे खर्च, पोराचे दवाखाने, माय बाप्पाची सेवा सर्व आपल्यालाच करावं लागते. आणि अजून एक टेन्शन आहे रे. गजनी भाऊ, सांगूनच द्या ना मग. अरे मी काजलवर लयच प्रेम करतो रे, खालपासून तो वर लोक प्रेम करतो रे. इकडला आंबा तिकडे झाला तरी चालन, काही झालं तरी चालेल, फक्त मला काजल सोबतच लग्न करायचं आहे रे. काही झालं तरी चालते कुंदन भाऊ, आपल्याला काजलच पाहिजे. काजलने बी तूच पाहिजे का? मी नाही तर मग कोण पाहिजे तिले. तुही काजल एक नंबरची लोपर आहे बे. ए कुंद्या, मग नाही चालले का आपल्या घरा साईडचा ते ऋषा इंजिनियर नाही झाला का ते. मग आता ते लग्नाला नाही आला का, लग्नाला काढलं ना त्याने. मग ती काजल मला त्याच्यासोबत दिसली ना, ऋषा सोबत फिरत होती ना मग त्याच्यासोबत. आता मी तुला कसं सांगू, धाकधूक झाली म्हणून, पाहिलं म्हणून.